यंत्राचं प्रकाशन परमपूज्य गुरुमाऊली करतायत. आपण जोरदार टाळ्या करू. परमपूज्य गुरुमाऊली. उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी, महाराष्ट्र राज्याच्या राजधानीसह विविध विभागातून मुंबईकरांनीच सांगितल्यानुसार प्रति शनिवारी आणि गेल्या काही वर्षापासून आपण प्रति शनिवारी खास मुंबईकर आणि पुणेकरांसाठी प्रति शनिवार या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि म्हणून प्रति शनिवारी आपले पाय गुरुपीठाकडे ओढले जातात. त्याप्रमाणे आज आपण मोठ्या संख्येनं आणि मगाशी पाटलांनी सांगितलं की 3 वर्षानंतर आपण आज प्रथमच या शनिवारी एकत्र आलेलो आहोत. त्यापैकी श्री गुरुचरित्र प्रति शनिवारी इथे पारायण करण्याच्या पर्वणीमध्ये संधी घेणारे भाग्यवंत इथे 200 प्रतिनिधी नाशिक शहर आणि जिल्ह्यातून आलेले आहेत. कृपया त्यांनी हात वरती करावेत. धन्यवाद. त्यानंतर पालघर जिल्ह्यातून 100 सेवेकरी आलेले आहेत. त्यांनी हात वरती करावेत. धन्यवाद. घाटकोपरहून 50 सेवेकरी आलेले आहेत. त्यांनी हात वरती करावेत. त्यानंतर किनवट 40 सेवेकरी आलेले आहेत. त्यांना धन्यवाद आहेत. कलव्याहून 15 सेवेकरी आलेले आहेत. त्यांनी हात वरती करावेत. त्यानंतर मीरा रोड 10 सेवेकरी आलेले आहेत. त्यांनी हात वरती करावेत. नवी मुंबईहून 100 सेवेकरी आलेले आहेत. त्यांना मनापासून धन्यवाद आहेत. कर्जत केंद्र 28 सेवेकरी आलेले आहेत. त्यांनाही मनापासून धन्यवाद आहेत. दिवा कोळीवाडा 60 सेवेकरी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनाही मनापासून धन्यवाद आहेत की जवळच आता या महिन्याभरात गुरुपौर्णिमेचा उत्सव आहे आणि या गुरुपौर्णिमेच्या संदर्भात देखील आपणाला एकमेकाशी संवाद आपणाला साधायचा आहे. त्यानंतर डोंबिवलीहून 6 सेवेकरी आलेले आहेत. सर्वात जुनं केंद्र डोंबिवली होतं आणि आहे. भांडूप 10 सेवेकरी आलेले आहेत. ठाणे मुंबई 4 सेवेकरी आलेले आहेत. घनसोली तथा नवी मुंबईहून 100 सेवेकरी आलेले आहेत. त्यांना मनापासून धन्यवाद आहेत. बदलापूर 10 सेवेकरी आलेले आहेत. बदलापूर सुद्धा गेले 40 वर्षापासून वाटचाल करतंय. त्यामुळं तेही 10 सेवेकरी आलेले आहेत. त्यानंतर अनिलजी लोकरे मुंबई ही देखील आपल्यात सहभागी झालेले आहेत. सोबत स्टार न्यूज संजय राजगुरू हे पण आलेले आहेत. हा सांगण्याचा सारांश की काही वर्षापूर्वी मुंबईवर आतंकवादी लोकांनी हल्ला केलेला होता आणि त्याचे साक्षीदार आमचे देव आहेत. ते फ्रीजमध्ये बसल्यामुळे ते वाचले हे आपणा सर्वांना माहीत आहे. आणि तदनंतर मुंबईकर जर एकत्र झाले तर असे भ्याड हमले मुंबईवर कधीच होणार नाही एवढी गॅरंटी आम्हाला आहे. म्हणून आपणच सांगितलं होतं आम्हाला 4ही शनिवार हवे आहेत
गेल्या 3-4 वर्षात आपण 4ही शनिवार या ठिकाणी खास मुंबईकरांसाठी आपण वेळ देण्याचा संकल्प केलेला होता आणि आहे, आणि त्याप्रमाणे आज आपण अर्जावून जबाबदार प्रतिनिधी म्हणून आपण उपस्थित आहात. आणि मुंबईकरांचं एक स्वप्न होतं गेल्या दशकापासून की हॉस्पिटलची जिम्मेदारी आमच्यावर सोडा. अध्यात्मामध्ये हॉस्पिटलकडे एकही संत साधू कधी वळलेले नाही. अपवाद फक्त आपला मार्ग आहे. कारण डॉक्टर आणि संत त्या नाण्याच्या बाजू आहेत. डॉक्टरांचं काम आहे लोकांची प्रकृती बरी करणं, आणि संतांचं काम आहे त्यांना सन्मार्गाला लावणं. या नाण्याच्या बाजू जनतेपर्यंत पोचवताना मुंबईकर यात मागे नाही. आणि मुंबईच्या माणसांना रोजच्या दैनंदिन जीवनातले खाचखळगे जीवन जगण्याचे माहीत आहे. आजही मुंबईतला मनुष्य बाहेर गेल्यानंतर तो घरी कधी येईल याची वेळ तो सांगू शकत नाही. ही टांगती तलवार मुंबई आणि उपनगरांच्या मनावर आजही आहे. फक्त यातून स्वामी महाराज आपणाला सारू शकतात, तारू शकतात आणि घरी वेळेवर आणू शकतात, हे वास्तव लपवता येत नाही. म्हणून आपण हॉस्पिटल संदर्भात आपण सर्वांनी जर मनावर घेतलं तर दसकी लकडी एक्का बोजा या उक्तीप्रमाणे आपणाला निश्चितपणे आगामी येणाऱ्या कुंभपर्व जवळ आलेलं आहे. आणि मुंबईकरांनी सर्वांनी शब्द दिलेला होता की आपणाला काही स्थितीत कुंभापूर्वी आपलं हॉस्पिटल चालू झालेलं पाहिजे. म्हणून ते आता अंतिम टप्प्यात आहे. आणि या अंतिम टप्प्यामध्ये आपण लवकर जर आपण त्यात आपलं सहभाग नोंदवला तर खात्री आहे की आगामी कुंभापूर्वी जगातून, देशातून, राज्यातून, मुंबईसह खूप भाविक मोठ्या संख्येनं नाशिक त्र्यंबक नगरीत येणार आहेत. प्रयागला रोज काही कोटी लोक यायचे, कदाचित त्यापेक्षा जास्त लोक नाशिक त्र्यंबकला रोज काही कोटी लोक येण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून याच्या पूर्वतयारीचा संदेश आपणाला प्राप्त झालेला आहे. आणि त्या दृष्टीनं आपण जाता जाता हॉस्पिटल बघून जावं आणि तिथे काय काय त्रुटी उणीवा आहेत याचं परीक्षण करावं. आणि त्यासाठी आज अनेक केंद्रनिहाय प्रतिनिधी आलेले आहेत. आमचे बरेच कमी वेळा येणारे सुद्धा काही प्रतिनिधी आलेले आहेत. आमचे शिरोडे भाऊ असतील, यंदेसाहेब असतील, हे गेले 45 वर्षापासून एकही मीटिंग कधी त्यांनी चुकवली नाही. परंतु आता वय वार्धक्याचा विचार करून आपल्या सवडीप्रमाणे येणं हे अपरिहार्य आहे. म्हणून त्या दृष्टीनं या सर्व बाबी आपणासमोर स्पष्ट करणं क्रमप्राप्त आहे. तथापि गेल्या काही वर्षामध्ये आपण दरबारचे उत्सव सण साजरे करत आहोत. परंतु मुंबई पुन्हा एकसंघ निर्माण व्हावी म्हणून यात आमचे बोबडे असतील, ते बरेच काळात आले नाही, त्यांनी उभं राहून आपला परिचय द्यावा. आपण एकट्या मुंबईला बाजूला घेऊन चालणार नाही, तर आपण सर्वांना बरोबर घेऊन चालणार तर निश्चितपणे हॉस्पिटल पुढे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे. त्यात कलव्याचे काही सेवेकरी आहेत, खारेगावचे आहेत, त्यांनी देखील उभं राहून आपला परिचय द्यावा. आणि त्यातून आपण आपलं जे योगदान आहे ते हॉस्पिटलसाठी आपण त्यांनी अदा करावं. आपल्या
आपलं हे जे स्वामी कार्य हे काही आपलं वैयक्तिक स्तरावरचं नाही, हे सामुदायिक स्तरावर काम करण्याची एक पूर्वपीठिका आहे. आणि या पूर्वपीठिकेकडे वळताना या स्वामी कार्याचे युगप्रवर्तक आणि परमपूज्य दादांचे गुरु नारायणदासजी पेटले महाराजांनी स्वतःचं आयुष्य पणाला लावून स्वतःला झोकून दिलं. आणि सुमारे स्वामींच्या आज्ञेनं मागील शतकभर त्यांनी देशाची पायपीट केली. या देशाचा, मानवतेचा, धर्माचा, देशाचा अभ्यास केला. मानव जातीच्या गरजा त्रुटी लक्षात घेतल्या. आणि देशामध्ये आजही आणि कालही अनेक विचाराचे पंथ संप्रदाय आहेत, होते, उदय राहतील. परंतु या सर्वांना एका रेषेत एक जीवानं आणि एकत्र आणण्याचा त्यांनी संकल्प केला की मानव नावाची एकच जात आहे आणि माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे. या विचारात स्वामी महाराजांनी सुद्धा मागील शतकामध्ये सर्व सेवेकऱ्यांना ठणकावून सांगितलं, जाती पाती पूछे नाही कोई. आम्हाला तुमची जातपात काही मान्य नाही. माणूस नावाची एकच जात आहे आणि माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे, तिलाच सेवेकरी म्हणतात, असं पिठले महाराजांनी सुद्धा या कार्याला सूचित केलेलं होतं. आणि आहे म्हणून आपण जर एकला चलो रे जर चाललो तर हे आपल्या सेवेकऱ्यांना भूषणावं नाही. म्हणून आपण एकटे नाही, आपण कोट्यवधीच्या संख्येनं आहोत, आपण एका परिवारातले आहोत. आणि मग एका परिवारात असल्यानंतर यातला मनाचा जो विभक्तपणा आहे तो एकत्र आल्याशिवाय निघणार नाही. म्हणून आपल्या मनात जे काही वर्षापासून मनाची द्विधातता, मनाची विभक्तता झालेली होती, ती कायमची दूर करण्यासाठी आपण वरती जाताना काही ते सगळं वरती नेणार नाही. आज आमच्या अनेक जणांच्या खात्यात स्वामींचे काही पैसे आहेत, कुणाच्या 5 लाख आहेत, 4 लाख आहेत, तुम्ही वरती नेणार नाही, कोणीच नेऊ शकत नाही. परंतु हे योगदान जर राष्ट्रासाठी, धर्मासाठी, देशासाठी, गरिबांसाठी जर ते आपण अदा केलं तर तिथे स्वामी महाराज निश्चितपणे कृपा करतील आणि त्याला मोक्ष देतील, हे तितकंच खरं आहे. म्हणून आपण मनातलं किलमिश दूर करावं. आणि मनातलं किलमिश काय असेल ते उच्च नीच कनिष्ठ श्रेष्ठ या कुठल्याही भावनांना आपण स्पर्श करू नका. आपण स्वामींचे लेकरं आहोत. आपण यापेक्षा आपलं जग वेगळं नाही, आपण एकाच परिवारातले आहोत. ही सद्भावना आगामी गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येवर आपण समर्पित करत आहात. आणि यापुढे आपण वेळोवेळी होणारे उपक्रम असतील किंवा इथे होणारे उपक्रम असतील, त्यात आपल्या सुट्टीच्या दिवशी आपल्या वेळेत निश्चितपणे आपण ते यशस्वी करावेत. मुंबई ही जगाची आर्थिक राजधानी आहे, देशापुरती किंवा राज्यापुरती नाही, ती जगाची अर्थ मुंबादेवी तिथे त्यासाठीच बसलेली आहे. आणि तिथे आपली झोळी फाटकी नसावी हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून आपली झोळी जरा भक्कम पाहिजे. खरं तर इतक्या दिवसात हॉस्पिटल बांधून पूर्ण व्हायला हवं होतं, मुंबईकरांनी ठरवलं असतं तर. आज तुम्हाला नव्या इमारतीमध्ये आपलं आरोग्य, आपले धन्वंतरी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी उभे असते आणि आहेत. त्यासाठी हा सर्व खटाटोप आपण एकत्र येण्याचा जो आहे तो मुंबईकरांचं स्वप्न लवकरात लवकर ते पूर्ण व्हावं आणि आम जनतेला तो दुवा मिळावा. आज आहारशास्त्र, राहणीमान बदलल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात घराघराच्या उंबरठ्यावर असाध्य आजारांनी थैमान घातलेलं आहे. आपण बघता
काही निसर्ग आपत्ती आहे. कालच्या आठवड्यात एक गाव 40 सेकंदात होतं की नाही झालं, काही लाख लोक त्यात गाडले गेले. म्हणून आता आपणाला भूकंप शांती यंत्राचं पुनरुज्जीवन तथा पुन्हा सांगण्याची वेळ का आली हे आपल्याला इतिहास माहीत आहे. म्हणून आपण या 18 विभागातून जगाची मनं मतं, देशातली मनं मतं, धर्म देश हे सारं एकत्र आणण्यासाठी हे कार्य 7 समुद्रापलीकडे, शेवटी तिथे माणसंच आहेत. भाषा जरी अलग असली पण ती माणसंच आहेत, ती काही वेगळी नाही. म्हणून 7 समुद्रापार जगामध्ये सारं वातावरण स्वामीमय व्हावं. स्वामींना सगळ्या भाषा येतात, मराठी हिंदी इंग्लिशच येते असंच नाही ना, जगातल्या सगळ्या भाषा येतात. जगात 184 भाषा आहेत, त्या साऱ्या स्वामींना अवगत आहेत, तुम्ही कोणत्याही भाषेतून बोललात तरी. म्हणून त्या दृष्टीनं आपण अजान आहोत, अज्ञानी आहोत. स्वामींना हे सगळं माहीत आहे. म्हणून जगाच्या पाठीवर हे स्वामी कार्य वेगवेगळ्या भूमिकेतून, वेगवेगळ्या कृतीतून, हे कार्य एकट्या व्यक्तीचे नाही, हे आपलं सर्वांचं काम आहे. म्हणून याचे 18 विभाग केलेत आणि या 18 विभागातून हे कार्य 7 समुद्रापलीकडे मुंबईचं आणि मुंबईकरांनी त्यात सहभाग घेऊन देश विदेशात असणारे जे आपली नातीसंबंध असतील, आपले कुटुंबीय कोणी असतील, त्यांनाही सुद्धा त्यात आदरानं सहभागी करण्याला प्रवृत्त करावं. त्यांनी रोज सुद्धा एक कुटुंब स्वामीमय करावं, तेवढं पुण्य त्यांना रोज मिळेल. आपणही इथे आलेले बसलेले आणि घरी असलेल्या सगळ्या सेवेकऱ्यांनी ठरवलं, महिन्यात 30 लोकांना जर आपण स्वामीमय बनवलं तर दरमहा तुम्ही 30 सेवेकऱ्यांचं पुण्य, तो दुवा तुमच्या खात्यावर जमा होईल. म्हणून आपण आज प्रयत्न करावा की जो जो भेटेल भूत त्याशी मानावा भगवंत, या उक्तीप्रमाणे आपण या 18 विभागाचं सिंहावलोकन करून आपणाला जे आवडतं तो विभाग घ्या. इथे आमचे जे गुरुजन प्रतिनिधी असतील, सेवेत आणि सेवानिवृत्त असतील, त्यांच्याकडे आपण अति आदरानं मूल्य शिक्षण, गर्भसंस्कार आणि शिशुसंस्कार हे कार्य द्यावं. पैकी आपल्यात जे कोणी गुरुजन प्रतिनिधी असतील, कृपया त्यांनी उभं राहून आपला परिचय द्यावा. मुंबई विभागातून, उपनगरातून ज्या भगिनी असतील, पुरुष असतील, त्यांनी आपला परिचय द्यावा. त्यांना या विभागाच्या वतीनं धन्यवाद आहेत. आपण मोठ्या संख्येनं आलेला आहात आणि आपण आजपासून जे आवडतं ते स्वामींचं काम पुढे न्यावं. म्हणून या विभागातून आपलं वार्धक्य, आपलं म्हातारपण बऱ्यापैकी अवलंबून आहे. आणि आज जगामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये मुलांवर संस्कार करणं ही काळाची गरज आहे. तुम्ही आज अनेक महानगरांमध्ये बघता, कॉलेजमधली मुलं, त्यांच्यावर संस्कार गुरुजनांनी, पालकांनी योग्य पद्धतीत न केल्यामुळं ते कुठे कुठे अडकलेत तुम्हाला माहित. कोणी ड्रगमध्ये अडकलेत, कोणी जेलमध्ये चाललेत, कोणाला वेगवेगळे आजार झालेत, न बरे होणारे आजार झालेत. हे सगळं रोज बघत आहात. म्हणून या देशाची पुढील पिढी बर्बाद न होता ती त्यांचं शौर्य, त्यांचा पराक्रम, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं करिअर देशाच्या संस्कृतीला पूरक असावं. आणि हो, आयुष्यात त्याने आई वडिलांना कधी वृद्धाश्रमात पाठवण्याची दुर्बुद्धी त्यांना येणार नाही, याला आमचे गुरुजन जबाबदार आहेत. त्यासाठी या विभागाची नेमणूक या कार्यानं केलेली आहे. म्हणून आपण जर या पद्धतीनं जोमानं कामाला लागलात तर नवी पिढी पुंडलिकासारखी, श्रावणबाळासारखी आपलं वार्धक्य, म्हातारपण जपणारी निश्चितपणे तयार होईल, यात दुमत नाही.
आणि मला वाटतं ही गोष्ट आपणाला सर्वांना नक्कीच आवडेल, यात वेगळं काही नाही. म्हणून आपण मूल्य शिक्षणाकडे जरा थोडं जास्त लक्ष द्यावं. सुरुवात आपल्यापासून करावी. आपली मुलं आपल्याला रोज पाया पडून शाळेत जातात का, कॉलेजला जातात का, नित्यानं आपला जो स्वाध्याय आहे दिलेला तो करतात का, यावरही आपण नियंत्रण ठेवावं. त्यांनी रोज सूर्यमंत्र, सरस्वती मंत्र, गायत्री मंत्र, प्रज्ञावर्धन स्तोत्र हे करतात का, याला फार वेळ लागत नाही. फावल्या वेळातलं हे काम आहे. आणि एवढं जो कोणी विद्यार्थी करतील ते गुणवत्ता यादीत येतील. त्यांना कुठल्याही भविष्य काळात कोणाची कोबडी घेऊन चालण्याची गरज पडणार नाही. ते स्वावलंबी जीवन यशस्वीरित्या जगू शकतील. याला संस्कार म्हणतात. म्हणून हे संस्कार आपण मुंबईसह देशभरासह जगामध्ये या विभागातून जगापर्यंत आपणाला पोचवायचे आहेत. त्यासाठी मानव जातीला एक चांगली दिशा देण्याचं काम नवी पिढी निश्चितपणे करेल. पुढील पिढ्यांना ते मार्गदर्शन करतील. त्यासाठी हा सर्व खटाटो. तर पुढचा विभाग यातला निर्माण होणाऱ्या ज्या मानवी समस्या आहेत त्यात हात घालताना सद्गुरू पिठले महाराजांनी आयुष्यभर प्रश्न उत्तर दर गुरुवार रविवारी केले. आणि त्यांच्या महानिर्वाणानंतर तो दरबार 1974 साली दिंडोरी येथे त्यांच्या आज्ञेनं आणण्यात आला. त्यावेळी दिंडोरी एकच केंद्र होतं. परंतु त्यांनी सांगितलं सेवेचं आणि सत्तेचं विकेंद्रीकरण करा. आणि जर आपण विकेंद्रीकरण केलं नसतं बोबडे साहेब तर काय झालं असतं. महाराष्ट्रात पंढरपूरपेक्षा जास्त गर्दी दिंडोरीतच झाली असती. रोज कोट्यवधी लोक आले असते आणि आपण मुंबईला वंचित ठेवलं असतं. सर्वांना दिंडोरीला येणं शक्य नाही. यासाठी सत्तेचं, सेवेचं, अध्यात्माचं विकेंद्रीकरण करून गावोगावी पिठले महाराजांचं जे ध्येय होतं ते पुरवणारे, पोचवणारे आपण पोस्टमन आहात. म्हणून आपणाला पोस्टमन म्हणूनच राहावं लागणार आहे. त्याप्रमाणे आर्त पीडित दुःखितांपर्यंत आपण किती पोचतो, कसं पोचतो हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून आपल्याला सेवेचं विकेंद्रीकरण करावं. परत तुम्ही त्या केंद्रात तिथे जाऊ नका. तुम्ही दुसरं नवीन केंद्र काढा. पण केंद्र काढताना 2 पायाची केंद्र उभी करा. ते तुम्ही 2 कोटीचं विटा मातीचं केंद्र बांधले, उद्या तिथे कोणी येणार नाही असं करू नका. 2 पायाचे केंद्र तुमच्या कोट्यवधी रुपये खर्च करण्यापेक्षा मनाचा विकास करणारी केंद्र ही त्यापेक्षा मोठी आहेत. म्हणून कळकळीचं निवेदन आहे. म्हणून आपणाला एक कळकळ आहे की ही 2 पायाची चालती बोलती केंद्र तुम्ही विटा मातीच्या केंद्र बांधण्याच्या भानगडीतच पडू नका. ते आमच्या नाल्या सोपाऱ्याचे भोसले सर आले असतील, त्यांनी सुद्धा उभं राहावं. आलेत का? पावसामुळं परत गेले. ठीक आहे, पावसाने त्यांना परत केलं. पाऊस जास्त झाला म्हणून. खरं तर अटलांटिक सागरावरची बातमी तुम्हाला माहिती आहे, मग आपण बोलला. अजून महिनाभर या देशावर एकही काळा ढग येणार नाही, पाऊस पडणार नाही असं वेधशाळा बोलत होती. आणि कदाचित ते खरं असावं. परंतु तुम्ही बसलेले सेवेकरी आणि राज्यात असणाऱ्या सेवेकऱ्यांमुळं आज आपण पाऊस बघत आहात. ठीक आहे, मुंबईत थोडा जास्त पाऊस झालाय. मुंबई हे पावसाचं माहेरघर आहे, याबद्दल अजिबात दुमत नाही. परंतु सुवृष्टी होण्यासाठी त्यावर असणारे जे उपाय आहेत ते जर आपण शोधक बुद्धीनं शोधले तर मुंबईला हवा तेवढाच पाऊस पडेल. अतिवृष्टी नको आणि कमी वृष्टी नको, याची तुम्ही आपण एकमेकाशी निश्चितपणे सहमत असाल, यात दुमत नाही. म्हणून या देशात सुवृष्टी व्हावी. बळीराजा सुख, त्याला सुखाचे दिवस यावेत. शेती आणि शेतकरी याचं नातं तुम्हाला
माहीत आहे, शेतकरी सुखी तर जग सुखी. जगामध्ये अनेक उद्योगपती आहेत, अनेक मोठी मोठी नावं तुम्ही रोज घेता, मलाही माहीत आहे, ती नावं आता मी घेत नाही. पण एका एक कंपनीकडे किंवा एकाही आमच्या टाटा बिर्लांसारख्या मोठ्या माणसांकडे अन्न बनवण्याची, धान्य बनवण्याची फॅक्टरी नाही, गहू बनवण्याची फॅक्टरी नाही, तांदूळ बनवण्याची फॅक्टरी नाही. ते शेतकऱ्यालाच बनवावं लागतं. शेतकरी हा आपलं पालन करता आहे, म्हणून शेतकरी सुखी तर जग सुखी. या दृष्टीने आपणाला शेतीकडे वेगळ्या पद्धतीनं बघावं लागणार आहे आणि त्याला सतत आपल्याला त्याचं मनोबल वाढवण्यासाठी, आत्महत्या टाळण्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये असा एकही जिल्हा नाही शेतकरी आत्महत्या करत नाही. याची कारण भीमाचा आपणाला थोडीशी पुसट का होईना माहीत असावी. म्हणून काही कालापूर्वी, काही वर्षांपूर्वी एक मनात 88 साली आमच्या एक चित्रपटाचं धोरण आलं होतं, आपणाला माहीत असेल. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हा चित्रपट जवळजवळ पक्का केला होता एका सेवेकऱ्यानं. परंतु महाराजांनी त्यावेळी त्याला थांब म्हणे, पुढे जाऊ नको. तो थांबून घेतलं त्यानं. त्याची स्क्रिप्ट आजही तयार आहे, सगळं काही तयार आहे. केव्हा महाराज त्याच्याकडून पुन्हा त्याचं पुढे काय रूपांतर करतील मला सांगता येणं अवघड आहे. परंतु आता मधल्या दशकामध्ये देऊळ बंद एक भाग आला. भीत संबंधित ते कुठल्याही चित्रपटाशी संबंधित नसणारी माणसं त्यात ते प्रवेश करते झाले आणि हळूहळू स्वामींचा आशीर्वाद मिळाल्यावर ते त्यांना जरा त्यांचे पाय पक्के जमिनीवर त्यांनी रोवल्यासारखा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला. हे वास्तव लपवता येत नाही. त्यांना वाटतं आम्ही आता खूप मोठं झालो म्हणून त्यांनी देऊळ बंद 2 सुरू केला. पण थोडंसं जर सेवेकऱ्यांचं मार्गदर्शन अजून घेतलं असतं तर त्यामध्ये त्यांनी चांगलं काम केलं. शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर त्यांनी चांगलं विवेचन केलंय. कदाचित आपण देऊळ बंद 2 बघितलं असेल. ज्यांनी बघितलं असेल त्यांनी हात वरती करावेत. जवळजवळ सर्वांनी बघितलेला आहे. तुम्ही जर त्यांना एक स्लिप किंवा स्मरण करून दिलं असतं की तुम्ही सेवेकऱ्यांचं ग्राम अभियान त्यात जर ती पात्र घेतली असती तर हा चित्रपट जगाच्या पाठीवर सर्वत्र गेला, अब्जावधी लोकांनी बघितला. आणि अजून वेळ गेलेली नाही, अजून वेळ गेलेली नाही. परंतु प्रॉपर चॅनल आणि ते नवीन माणसं, तुम्ही जाणकार लोक त्यांना भेटलाच नाही, त्यामुळे गडबड झाली. हे काम तुमचं मुंबईकरांचं होतं. त्यांना भेटून त्यांना योग्य मार्गदर्शन करणं, त्याला स्वामी कार्याचा आशीर्वाद असणं. आशीर्वादाशिवाय कुठलंही काम परिपूर्ण होत नाही. थोडा अपूर्ण आशीर्वाद मिळाल्यामुळं आपल्याला ज्ञानदान 3 आपला देऊळबंद 3 कडे वळताना त्यांना असा आशीर्वाद मुंबईकरांचा हवा आहे की हे सेवेकऱ्यांचे 18 विभाग जगापर्यंत वेगवेगळ्या भाषेत जर पोचवले तर 2 पायाची माणसं, 2 पायाची केंद्र गावागणी स्वामींचं काम करतील यात दुमत नाही. म्हणून आपला दृष्टिकोन थोडा मोठा आहे. जगाच्या पाठीवर ही 2 पायाची माणसं जी आहेत ही खरी केंद्र आहेत, ही जिवंत केंद्र आहेत, ती निर्जीव नाहीत. हा आशय यातून आपणाला जनतेपर्यंत निश्चितपणे पोचवता आला असता यात दुमत नाही. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की आपण ही 2 पायाची केंद्र गावोगावी, घरोघरी आपण पुढे न्यावी, त्यांना मार्गदर्शन करावं. या कार्यातून आज तागायत विनामूल्य मार्गदर्शन सद्गुरू पिठले महाराजांपासून आज तागायत आपण करत आहात. आपल्या प्रतिनिधींनी प्रश्न उत्तराचा 1 रुपया सुद्धा घेतलेला नाही आणि जो कोणी घेत असेल तो आपला माणूस नाही.
म्हणून या बाबी जनतेपर्यंत स्पष्टपणे माहीत असणं आणि माहीत करणं ही काळाची गरज आहे. म्हणून त्या दृष्टीनं आपण या कार्यातून जे विनामूल्य काम करतो त्याचं मोल होऊच शकत नाही. म्हणून आपण हे सर्व विभाग मुंबईकरांसाठी तर खूप उपयुक्त आहे, महाराष्ट्रासाठी उपयुक्त आहे, देशासाठी उपयुक्त आहे, जगासाठी उपयुक्त आहे. म्हणून हे सारे विभाग सर्व स्तरावर आपण ते पुढे नेण्याचं करावं. प्रशासकीय सेवेतून असो किंवा शासकीय सेवेतून असो, आपण न कळत सरकारला खूप मोठी मदत करत आहोत. देशात होणारे जे भूकंप आहेत ते 8 रिश्टर होणार होते, परंतु वेळीच आपण भूकंप यंत्र स्थापन केल्यामुळं त्या भूकंपाची तीव्रता खूप कमी झाली. ती कोणाच्या लक्षातही आली नाही. अर्धा रिश्टर, पाव रिश्टर, 1 रिश्टर हे भूकंप यंत्र हे कळूही देत नाही कुठे भूकंप झाला ते. म्हणून सरकारची खूप मोठी आर्थिक बचत या विभागात काम करणाऱ्या सेवेकऱ्यांनी सरकारला खूप मदत केलेली आहे. असं का म्हणू नये? म्हणून एक समाज प्रबोधनातला हा एक भाग आहे, सामाजिक बांधिलकीतला एक भाग आहे, सामुदायिक सहजीवनाचा एक भाग आहे, आपुलकीचा एक भाग आहे, माणुसकीच्या संस्कृतीचा एक भाग आहे. म्हणून आपणाला हे सर्व विभाग समसकला पाहू या उक्तीप्रमाणे आपणाला जनतेपर्यंत कुठलाही त्यात पडदा न ठेवता आपणाला जनतेपर्यंत ते पोचवणं क्रमप्राप्त आहे. तर पुढचा विभाग प्रश्न उत्तर विभाग आहे. आपल्यातले बरेच लोक प्रश्न उत्तर करतात. इथे उपस्थित असणाऱ्या भगिनी पुरुष प्रतिनिधी जे प्रश्न उत्तर करतात त्यांनी कृपया हात वरती करावं किंवा उभं राहावं. धन्यवाद. प्रश्न उत्तर करणं ही माझी स्नानसंध्या आहे असं पिठले महाराज रोज म्हणायचे. त्याशिवाय त्यांना झोप येत नसायची किंवा एक टाइम भोजन सुद्धा ते विचार करून करायचे. याचा अर्थ असा आहे की आपल्या हातून काहीतरी पारमार्थिक काम झालंच पाहिजे, एक वेगळं समाधान त्यांना त्यातून मिळवता यायचं. म्हणून आपणही ते अनुयायी आहोत, आपण परिवारातले आहोत आणि या परिवाराला एक नामी संधी त्यांनी आपल्याला दिलेली आहे. माणसं घडवणे, सन्मार्गाला लावणे, मनात काही द्वैत असेल ते 1 मिनिटात घालवणे. तुम्ही 1 मिनिटात मनातलं काही द्वैत असेल ते घालवा, मनात ठेवू नका. हे आपलं नाही, हे सारं स्वामींचं आहे. स्वामींनी अंगावर स्वतःच्या काही ठेवलेलं नाही, सारं जगाला अर्पण केलेलं आहे. मग आपण कशा करता ते बँकेत पैसे ठेवता? हे कळकळीचं निवेदन आहे. ती बँकेत जागेच्या राहील, आपण काही ते पैसे वरती नेणार नाहीत. म्हणून कळकळीचं निवेदन आहे की आपण जनतेसाठी, जनता आपल्यासाठी आहे आणि त्यासाठी आपण हे सर्व पावलं 18 विभागातून उचलताना प्रश्न उत्तर विभागातून आर्तपीडित, दुःखित, वंचित यांच्या समस्या निवारण, निर्मूलन करणं, तेही विनामूल्य, हे काम आपणाला यापुढेही मोठ्या प्रमाणात करावं लागेल. आणि प्रश्न उत्तर करताना एक काळजी घ्यावी की सामनेवाल्याजवळ वेळ किती आहे. त्या वेळेचा आपण थोडासा विचार करावा. त्याला जर 24 तासापैकी 1च तास वेळ अध्यात्माकडे देता येईल तेवढीच सेवा द्यावी. तुम्हाला एक माहीत आहे, आम्ही नंदुरबार जिल्ह्याच्या 7व्या पुढात काही वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी पायपीट करत गेलो. तिथे अंगभर वस्त्र नाही, अन्न आहेत तर वस्त्र नाही, एवढी गरीब अवस्था 40 वर्षापूर्वी होती. आम्ही एक स्वामींची तसबीर घेऊन तिथे मांडली. सारे लोक 200-250 जमा झाले. सगळं झाल्यावर त्यातल्या एकानं विचारलं, आमची राहणीमान, आपली राहणीमान जमीन आसमानाचा फरक आहे म्हणे.
एक टाइम आम्हाला अन्न सुद्धा मिळत नाही, वस्त्र नाही, अल्प वस्त्रावर आम्ही आमची दैनंदिन जीवन मालिका त्याची गुजरण करतो. आमच्याकडे खिशात रुपया नाही. आम्ही स्वामींची सेवा कशी करावी हे कृपया आम्हाला सांगावं. विचारलेला प्रश्न अगदी तीक्ष्ण बाणाप्रमाणे होता. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं. त्यांना सांगितलं, आम्ही ज्या देवतेचे उपासक आहात असं तुम्हाला वाटतंय, आमच्या देवाच्या अंगावर वस्त्रही नाही, शस्त्रही नाही, काही नाही. त्या देवाचे आम्ही सेवक आहोत, झाडूवाले आहोत आणि ते तुम्हाला सांगण्यासाठी इथे आलोय. आम्हाला रुपया तुमचा लागत नाही, तुमच्याकडून आम्ही घेणार नाही, पण तुमचं स्वास्थ्य, सौख्य, समाधान आणि समृद्धी मिळवायची असेल तर एक गोष्ट करा. रोज एक अगरबत्ती लावा आणि ती संपेपर्यंत फक्त श्री स्वामी समर्थ जप करा आणि महिन्याभरात आम्हाला रिपोर्ट द्या. काय परिणाम महाराजांनी केला माहित नाही. नंदुरबारच्या काही लोकप्रतिनिधींनी, मंत्र्यांनी हे त्यांच्या कानावर गेलं. त्यांनी ताबडतोब मंजुरी रस्त्यांना दिली आणि त्या 7 पुढांपर्यंत डांबरी रस्ते झाले. रस्ते झाल्यामुळं तिथे शाळा नव्हत्या, शाळा गेल्या, दवाखाने नव्हते, दवाखाने गेले. तिथल्या काही कल्पक राज्यकर्त्यांनी छोटी छोटी धरणं बांधली, जमीन बागायत केली. आज त्या जिल्ह्यामध्ये शेतकरी खाऊन पिऊन सुखी समृद्ध आहे आणि पूर्वीसारखं आता राहिलं नाही. हे कोणी केलं? स्वामींनी केलं. त्यांनी स्वामींचे पाय धरले, स्वामींनी या गोष्टी घडून आणल्या. म्हणून सेवा देताना सुद्धा साधकासमोर त्याच्याजवळ किती वेळ आहे आणि आपण त्याला बळजबरी करायची नाही. त्याची मानसिकता ओळखून आपल्याला त्याची मानसिकता जिंकता आली पाहिजे. असे नम्र शब्द प्रयोग करून जर आपण त्याला सांगितलं, तो नक्की तुमचं ऐकेल, तो नक्की ऐकेल. का तर त्याचं हित आहे, त्याचं भलं आहे. जप केल्यानं कुणाची नुकसान झाली गेल्या 100 वर्षात कोणी सांगावं की स्वामींचा जप केला आणि माझी नुकसान झाली? अशी एकही केस तुमच्याकडे नाही. हे वास्तव लपून ठेवता येत नाही. म्हणून प्रश्न उत्तर करताना सामान्य परिस्थितीत एक अगरबत्ती संपेपर्यंत भगिनींना सुद्धा शक्य आहे. स्वयंपाक करता करता एक अगरबत्ती लावायची आणि स्वयंपाक करता करता जर स्वामींचं नामस्मरण केलं, त्या अन्नाला चव मिळेल. घरात संस्कार नव्या पिढींवर निर्माण होतील आणि पुढची पिढी सुद्धा त्याचं आचरण निश्चितपणे करेल की आपले आईवडीलच करतात तर आपण का करू नये. ही भावना पुढील पिढ्यांच्या मनात नक्की रुजेल, यात दुमत नाही. म्हणून संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तर देश टिकेल. म्हणून देशाला पुढे आणायचं असेल, धर्माला पुढे आणायचं असेल, आपली मानसिकता ही सांभाळणं खूप जरुरीचं आहे. म्हणून या मानसिकतेला सांभाळून आपण आज महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, विदेशामध्ये ही सगळी अभियानं पोचवत आहोत, पाठवत आहोत आणि ती पाठवणं अपरिहार्य आहे. यात काही वेगळेपणा नाही. पुढचा विभाग येथे विवाह मंडळ आहे आणि महाराष्ट्रासह जगात आणि देशात सर्वात अवघड प्रश्न विवाह मंडळाचा आहे. मुंबईचं, ग्रामीण भागाचं, सर्वच. आजच्या मितीला एक वेळे आमच्या मुलींची लग्न करणं सोपं आहे. सर्वात अवघड प्रश्न मुलांच्या लग्नाचा आहे. त्यातही मिळाली सूनबाई चांगली तर ठीक, खट्याळ सूनबाई मिळाली काय होईल? ज्योतिषांनी सांगण्याचं कारण नाही. घराचं घरपण आणि देशाचं देशपण हे आमच्या माता भगिनींच्या हातात आहे. त्या जरी गृहिणी असल्या पण त्यांच्या हातात राष्ट्र निर्माण करण्याची सूत्र परमेश्वरानं दिलेली आहे, स्वामींनी दिलेली आहे.
म्हणून त्या राष्ट्र निर्मात्या आहेत, पुरुषांपेक्षा 2 पाऊल पुढे आहेत. म्हणून राष्ट्र निर्माण करायचं असेल तर भगिनींपर्यंत ही सेवा पोचवणं क्रमप्राप्त आहे. म्हणून विवाह मंडळ आपण त्या विटा मातीची केंद्र तुम्ही बांधू नका, ऐवजी 2 पायाची केंद्र का बांधा ते यासाठी की प्रत्येक वार्डामध्ये आपण लोकांशी संवाद साधा. तिथे मोफत आपण विवाह मंडळ उभी करा आणि बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अतिअल्प खर्चानं मुला मुलींची विवाह पक्की करा. पक्की का करा तर गेल्या 80 वर्षात पूजनीय दादांच्या कालापासून विवाह मंडळ आहे. आज तगायत गेल्या 80 वर्षात स्वामी सेवेतून ज्यांची विवाह ऋणानं बंधनं झाली, आज तगायत एकही घटस्फोट, फारकती, डिवोर्स झालेले नाहीत. म्हणून जीवित सुखी करायचं असेल, इथे आवड असणाऱ्या पोक्त भगिनी किंवा पोक्त पुरुष प्रतिनिधी असतील, त्यांनी विवाह मंडळात थोडंसं लक्ष द्यावं. आम्ही त्यांना विवाह मंडळाची काम करणारी माणसं, भगिनी तुमच्यापर्यंत पाठवू. ते तुम्हाला सहकार्य करतील, मदत करतील, कसं काम करायचं हे सांगतील. आणि आपणाला निश्चितपणे ही भारतीय संस्कृती जी 4 खांबांवर उभी आहे, अर्थावर उभी आहे, धर्मावर उभी आहे, धर्म, अर्थ, काम, मोक्ष या विचारावर उभी आहे, तिला पक्क करता येईल. कोण काय म्हणत असेल त्याचं ऐकू नका, परंतु भारतीय संस्कृती 4 पुरुषार्थावर उभी आहे आणि आपण तिचे पाईक आहोत, तिचे आपण समर्थक आहोत, हे विसरून चालणार नाही. म्हणून आज देशामध्ये धर्मांतर मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यात मुंबई मागे नाही, महाराष्ट्र भारत मागे नाही. धर्मांतराला आपण बळी पडू नका, हाही संदेश आपण विवाह मंडळातून जनतेपर्यंत ठामपणे आपण पोचवावा, हे कळकळीचं आवाहन. म्हणून आपणाला कळकळीचं सांगणं आहे की विवाह मंडळ आपण उभी करा. काही अडलं तर केव्हा आम्हाला सांगा, आपण सर्व मिळून त्या ठिकाणी एकत्र येऊन विवाह मंडळाला सहकार्य करू आणि गोरगरिबांची जी अडलेली विवाह आहे त्याला मदत करू. या विवाह मंडळाचा पुढची पावलं पडताय. आत्महत्या पीडित कुटुंबियांच्या मुलामुलींची विवाह ती आपल्याला करायची आहे, सरकार करणार नाही. तर देशाचं संरक्षण करणारे शहीद जवान आहेत, त्यांच्या मुलामुलींची लग्न आपल्याला करायची आहे, सरकार करणार नाही. आणि काही महिन्यापूर्वी आपण कृषी प्रदर्शनात बघितलं असेल, एकट्या नाशिक जिल्ह्यात आम्ही सर्वे केला, त्यात 1130 विकलांग दिव्यांग लोक निघाले. त्या दिव्यांगातल्या 3ऱ्या दिवशी आम्ही सर्वे करून जागेवर 18 विवाह लावून दिले, रुपया न घेता. सगळ्या सेवेकऱ्यांनी सामुग्री आणली आणि ती विवाह अशी करून दिली, रुपया न घेता. केवढा आनंद, केवढं पुण्य करणाऱ्यांच्या खात्यावर जमा होईल हे विचारायचं काम नाही. म्हणून अशी कामं, पारमार्थिक कामं, कारण या कार्याचं मूलभूत ध्येय असं आहे, 20% अध्यात्म, 80% सामाजिक बांधिलकी आहे. हे राजकीय लोकांना पटतं का ना पटतं मला माहित नाही, पण तुम्ही अनेक राजकीय लोकांच्या खांद्यावर बंदुकी ठेवून बघितल्या, त्या गोळ्या लागल्याच नाही. म्हणून कळकळीचं निवेदन आहे की हे काम आता आपणच करा, सामाजिक काम आपणच करा. आपण तरी लोकांना विचारतो, बाबा तुझी या कार्यातून व्यसनं बंद झाली का, मद्यपान बंद झालं का, धूम्रपान बंद झालं का, गुटखा, ड्रग इत्यादी नवी नवी व्यसनं जी आहेत ती बंद झाली का. आणि त्यासाठी आमचा महिला वर्ग अत्यंत अग्रक्रमानं काम करतोय. त्याला मराठी अस्मिता म्हणतात. या मराठी अस्मितेतून ज्या भगिनी शंकराच्या पिंडीवर तथा रुद्रयंत्रावर महिमनाचा रोज अभिषेक करतील आणि ते तीर्थ मद्यपी, धूम्रपी, व्यसनाधीन असणाऱ्या सदस्यांना देतील, महिन्याभरात ती व्यसनं कायमची बंद होऊन
कुटुंबातले सारे सदस्य शाकाहारी आणि निर्व्यसनी होतील, हा या मार्गाचा दंडक आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की आमच्या भगिनी राष्ट्रनिर्मात्या आहेत. त्यांनी ठरवलं तर काही होऊ शकतं, पण चांगलं होऊ शकतं. काही होतं म्हणजे चांगलं होऊ शकतं. म्हणून त्यांनी या पावलावर पाऊल ठेवून नव्या पिढीला आपण मार्गदर्शन करावं आणि आपल्यापासून सुरुवात करताना आपल्या कुटुंबाची पूर्ण माहिती घेऊन नंतर इतरांना सांगावे की आमच्या कुटुंबात ही सेवा केल्यामुळं आम्ही निर्व्यसनी झालो, शाकाहारी झालो, समृद्ध अवस्थेला आलो. समृद्ध अवस्था येण्यासाठी मराठी अस्मितेत श्रीयंत्र तुमच्याकडे दिलेलं आहे. आमच्या इथे मुंबईत सर्वच भगिनी या श्रीयंत्राच्या अभ्यासक उपासक आहेत. तथापि इथे बसलेल्या जवळजवळ बऱ्याच भगिनी स्वयं पौरोहित्याचं काम करतात. त्या स्वतः पौरोहित्य करतात. आणि आता पुढचं पाऊल तर असं आहे की वास्तुशांती सुद्धा स्वतःचे स्वतः भगिनी करतात. त्याची सुद्धा इथे उपाययोजना आणि माहिती दिलेली आहे. कुठलाही खर्च नाही, अनाठाही खर्च नाही आणि एवढे पुरोहित तुम्हाला मिळणार पण नाही. स्वतःच पौरोहित्य करा. म्हणून ही सारी उपजत गुणांनी ही सारी माहिती आपणाला इथे उपलब्ध केलेली आहे. तुम्हाला काय हवं ते या ज्ञान भांडारातून आपणाला उपलब्ध आहे. आमच्या साऱ्या भगिनी प्रतिपौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात. ते श्रीयंत्राचं महिनाभराचं केलेलं पूजन, ते 5 अध्याय असणारी सत्यनारायणाची पोथी, वाटीभर शेऱ्याचा प्रसाद, एका पाटावर 3 सुपाऱ्या मांडलेल्या आहेत गणपतीवरून कुलदेवता म्हणून. तथापि ज्या भगिनी स्वतः सत्यनारायण दर पौर्णिमेला करतात त्यांनी हातवरती करावे. सुमारे 50-60% हातवरती आलेले आहेत. पण ज्यांच्या हातवरती नाहीत ते आम्ही म्हणतो नव्या भगिनी आहेत, त्यांना मार्गाची माहिती तुम्ही सांगणं क्रमप्राप्त आहे. म्हणून ज्यांच्या हातवरती होते आहेत त्यांनी हातवरती नसलेल्या भगिनींना जर सांगितलं त्यांचंही भलं होईल. तो दुवा तुमच्या खात्यावर जमा होईल. ही फार मोठी आध्यात्मिक बँक आहे. केवळ एफडी पैसे जमा न करता हा दुवा जर बँकेच्या खात्यात अध्यात्मात जमा झाला तर तो खरा सेवेकरी होतो, हे शिरोळे भाऊ नेहमी सांगत असतात. कारण त्यांनी त्यांच्या खात्यावर काही ठेवलेलं नाही, सारं स्वामींच्या खात्यावर अदा केलेलं आहे. हे जिवंत उदाहरण आपणा समोर सांगितलेलं आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे. म्हणून आपणाला वरती न्यायला हेच खातं कामात येत, दुसरं खातं कामात येणार नाही. म्हणून आमच्या भगिनींनी ठरवलं रोज पंचमहायज्ञ करावे, 5 कामं करावीत. गाईला घासभर आणणं, कावळ्याला घासभर आणणं. गायी आहेत नाहीत, परंतु अजूनही मुंबईत मोकाट जनावर आहेत. तुमच्याकडे जेवढे नगरपालिकेचे नगरसेवक आहेत त्यांना एक तुम्ही कळकळीनं निवेदन द्या. तुम्ही गाड्यांना पार्किंग करता, मोकाट जनावरांना जर एक गोशाळा बांधून दिली काही अंतरावर वेगवेगळ्या स्टेशनवर, तुम्ही लोक त्या गाईला मधून पोळी द्याल, वैरण टाकाल, तुम्हाला जे शक्य आहे त्या मुक्या जनावरांची सेवा करण्याला तुम्ही नाही म्हणणार नाही. म्हणून आपणाला ठरवलं तर हे सारं करतायत, ठरवलं तर करतायत. म्हणून जिथे जिथे ओपन जागा आहेत तिथे तिथे गोशाळा जर बांधल्या गेल्या तर मुंबईकरांना खूप मोठं पुण्य मिळेल आणि भविष्य काळात एकही चुकीची घटना किंवा आतंकवाद जे मुंबईवर टपून आहेत त्यांना येण्याची दुर्बुद्धी होणार नाही, हे तितकंच खरं. कारण गाईत तेवढं सामर्थ्य आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की सेवेकऱ्यांनी मिळून एक एक गाय जर आपण पाळली, तिचं संगोपन केलं, संवर्धन केलं तर तुम्हाला एक आठवत असेल, भोपाळला एक
90 साली दुर्घटना घडली. एका फॅक्टरीत एका ऍसिडचा स्फोट झाला आणि एका हिंदू कुटुंबात गाय होती. ते घर तो रोज सारवायचा. शेकडो कुटुंब त्यात दगावली त्या ऍसिडमुळं, त्या वासामुळं. याच्या घरात एकही माणूस दगावला नाही, ठणठणीत अजून चांगले आहे. गाईच्या शेणामध्ये बॉम्ब पडण्याची सुद्धा किंवा कुठल्याही ऍसिडची संरक्षण कवच असणारं पुण्य गायीजवळ आहे, गायीच्या पंचगव्यात आहे. म्हणून तीर्थक्षेत्रात तुम्ही जेव्हा जाल तेव्हा जाल, पण हे जे गायीचं पंचगव्य इथे आहे, आमच्या प्रतिनिधींनी ते पावडर दाखवावी. तुम्ही आठवड्यातून एकदा दोनदा ते गायीचं पंचगव्य उठण्याप्रमाणे, वळेला तुम्ही जसं उठणं लावता तसं एक चमचाभर उठणं वाटीत घालून स्नान करते वेळी आपण अंगाला लावलं, तुम्हाला रामकुंडात कोशावार्तात स्नान केल्याचं पुण्य तुम्हाला घरी मिळणार आहे. तेवढं पुण्य तुम्हाला घरी मिळणार आहे. ज्यांना इकडे येणं शक्य नाही त्यांनी घरचे घरी गायीच्या या 5 द्रव्याचं अनन्यसाधारण महत्व प्राप्त करण्याला, आणि त्यामुळे आत्महत्या चुकलेल्या आहे. जे लोक पंचगव्यानं स्नान करतात त्यांना आत्महत्या करण्याची दुर्बुद्धी कधीच होत नाही. हे कळकळीचं निवेदन आहे. म्हणून आपणाला हे सांगावंसं वाटतं की याचा वापर आपण सहानुभूतीपूर्वक करून बघा, अनुभव घेऊन बघा, मग इतरांना सांगा. या मराठी अस्मितेत खूप काही भरलेलं आहे. सारी संस्कृती मराठी अस्मितेत भरगच्च ज्ञानाची पानपोई म्हणून भरलेली आहे. तिचा आपण वापर करा, हे कळकळीचं आवाहन आहे. म्हणून दिवसभराच्या दिनचर्येत तुमचे नोकरी कामधंद्याचे 8-10 तास वजा करून उर्वरित राहिलेला वेळ स्वामी कार्यासाठी आपण द्यावा. आम्ही आज आपणाकडं कोणतं दान मागायला आलोय? समयदान द्या. समयदानामध्ये खूप काही भरलेलं आहे. म्हणून समयदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. बाकी बरीच दान आहेत, रक्तदान आहे, अन्नदान आहे. त्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करत आहोत. तुम्ही सर्व उपाय करत असताना ज्यांना पंचमहायज्ञ करणं अशक्य आहे त्यांच्यासाठी आपण यंदेसाहेब गाणगापूर उभं केलं, जिथे पूर्वी माधुकरी मागितल्याशिवाय पुण्य मिळत नव्हतं. आज तिथे महाराष्ट्र लोकांना अन्नदान करतोय. हा त्यातला फरक आहे. मुंबईकर करतायत. म्हणून गाणगापूर असेल, नरसोबाची वाडी असेल, पिठापूर असेल, हे तुम्ही पाहून आलेला आहात. आणि आमचं म्हणणं यावर एक अपील आहे, तुम्ही वर्षातून एकदा तरी गाणगापूरला जावा, वर्षातून एकदा वाडीला जावं, वर्षातून एकदा पिठापूरला जावं, आणि महिन्यातून एकदा इथे या पीठात यावं. बाकी काही मागणं नाही. त्याला समयदान म्हणतात. आणि या समयदानातून आपली बॅटरी चार्ज होईल, अपपर भाव निर्माण होईल, आणि त्यातून निश्चितपणे दिव्यानं दिवा ज्योतीनं ज्योत लागली जाईल, आणि अवघी मुंबई मराठी होईल. आणि हा मराठी बाणा मुंबईकर निश्चितपणे पाळतील, या दुमत नाही. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे, तर या पद्धतीनं जर आपण मुंबईकरांना ही योग्य दिशा सेवा केंद्रातून दिली तर त्यांच्या आवडीनिवडी पुढे येतील आणि त्या आवडीनुसार ते त्यात सहभाग घेतील. म्हणून कोणी विवाह मंडळात काम करेन, कोणी प्रश्न उत्तरात काम करेन, कोणी याज्ञिकीत काम करेन, कोणी आरोग्य सेवेत काम करेन. इथे स्थानिक आमचे डॉक्टर लोक आलेले आहेत. मुंबईचं राहणीमान आम्ही गेल्या 50 वर्षापासून जाणतो. घड्याळासारखं जीवन आहे, आणि आहे घड्याळासारखं जीवन आहे, परंतु ते आरोग्यदायी असलं पाहिजे. त्यांचं आरोग्य ठणठणीत राहिलं पाहिजे, निरोगी राहिलं पाहिजे.
आज जगामध्ये भेसळ आणि त्यावर रोज प्रतिक्रिया तुम्ही बघत आहात. आपण काय काय खातो, पोटात काय काय टाकतो, किती विषारी पदार्थ आपण पचवतो आणि त्यातून कितीतरी शस्त्रक्रिया, कितीतरी आजार हे रोज बघत आहात. आज देशाच्या उंबरठ्यावर कॅन्सर येऊन पोचलेला आहे. घराघरात कॅन्सर आलेला आहे. आहारामध्ये अनेक काही केमिकल पोटात जात आहेत, प्लॅस्टिक पोटात जात आहे. प्लॅस्टिकच्या ताटात केलेल्या जेवणाचा तो प्लॅस्टिकचा अर्क पोटात जातोय. शेती नीट न केल्यामुळं शेतीवर, भाजीपाल्यांवर विषारी औषधं फवारल्यामुळं, रासायनिक खताचा वारेमाप वापर केल्यामुळं त्या एकट्या पंजाबमध्ये लोकसंख्येच्या 34% प्रत्येकाला कॅन्सर झालेला आहे. काही वर्षापूर्वी ते सगळे लोक 150 साधू लोकांना कॅन्सर झालेला होता आणि ते शेवटची भेट म्हणून ते शिर्डीला आले. कुणीतरी त्यांना सांगितलं की तुम्ही आज 4था शनिवार आहे, त्र्यंबकला जा, तिथे तुम्हाला दवा मिळेल. ते भटिंद्याचे लोक 150 साधू, 40शीतले तरुण ते साधू होते. भगवे कपडे घालून शेवटची भेट साईंकडे आले. तिथून काही दवा मिळाला नाही, परंतु त्यांनी इकडे पाठवलं. इथे आमचे उभे असणारे डॉक्टर तयार होते आणि त्या 150 साधूंना कॅन्सर बरा होण्याचा दवा दिला रुपया न घेता. ती सारी वनस्पती त्यांना देऊ केली. त्यांनी अत्यंत विश्वासानं ती दवा श्रद्धेनं स्वीकारली, घेतली. नवल वाटेल 40 दिवसात सगळ्या डॉक्टरांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आणि सारे 150 साधू बरे झाले. एवढ्यावर थांबलं नाही. त्यातले 10 प्रमुख साधू पुढच्या 2 महिन्याच्या 4थ्या शनिवारी भेटले. बोले, आपने जो दवा दी थी, हम सब लोग अच्छे हुए, ठीक हुए, मगर आपने कुछ उसका मूल्य लिया नहीं. वो मूल्य क्या है उसकी हम जानकारी के लिए हम आए हैं. म्हटलं, त्यांना सांगितलं की याचं मूल्य खूप मोठं आहे, तुम्ही ते कदाचित द्याल, नका देऊ, मुद्दा तो नाही, परंतु ही दवा तुम्ही पंजाबमध्ये घरोघरी जर कॅन्सर रुग्णांपर्यंत दिली, हेच आमचं मूल्य आहे असं त्यांना सांगितलं. बाकी काही काम करा, करू नका, हे पोस्टमनचं काम करा आणि ही दवा रुग्णांपर्यंत पोचा, हीच आमची सार सर्वस्व आहे, हे त्यांना पटलं. आणि आता पंजाबमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ते कामाला लागलेत की ज्याचं नाव ते. म्हणून उभे असणारे जे डॉक्टर आहेत ते डॉक्टर नाही, ते खरे धन्वंतरी आहेत, देवदूत आहेत. म्हणून मुंबईत सुद्धा असणारे जे देवदूत आहेत, तुम्ही त्यांना दर महिन्याला इकडे पाठवा, विचारा, आचाराची देवाणघेवाण करा आणि पहिलं हा जो उंबरठ्यावर आलेला कॅन्सर आहे याला हाकलून लावा. म्हणून आपण हा जो दवा आहे, सप्तरंगी आहे, रानभेंडी आहे, ज्यांना ब्लड कॅन्सर आहे, घशाचा कॅन्सर आहे, त्यांच्यासाठी रानभेंडी आहे. पूर्ण कॅन्सर बरा होण्यासाठी सप्तरंगी काढा आणि सप्तरंगी मूळ आहे. आणि ज्यांच्या शरीरात कुठेही गाठीचा कॅन्सर आहे, प्रोस्टेट कॅन्सर आहे किंवा अन्य कॅन्सर आहे, अन्य विभागाचे कॅन्सर आहे, काहींना जिभेचा कॅन्सर आहे. जिभेच्या कॅन्सरला तर फार सोपा दवा आहे. ज्येष्ठ मध कांडी आणि चांगला मध घासून 4-5 वेळा प्राशन केला, 3 आठवड्यात जिभेचा कॅन्सर बरा होतो. इतकं सोपं आहे. थोडी साखर वाढली तर वाढू देत, साखर वाढल्याने काही होत नाही. साखर वाढण्याला तुम्ही घाबरू नका, त्यावरही आपल्याकडे उपाय आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की जनतेला निरोगी बनवणं हा एक ध्यास या गुरुकुल पीठातून होऊ घातलेल्या मोरे दादा चॅरिटेबल हॉस्पिटलचा आहे. निरोगी जीवन हे सर्वांना मान्य असेल. ज्याचं ऐहिक धड नाही, ज्याचं निरोगी जीवन नाही, त्याच्या जीवनात जगण्यात काही अर्थ नाही.
म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की आपण सर्वांनी निरोगी जीवनाचा मार्ग आणि मानसिक स्वास्थ्य आणि समृद्धी मिळवण्याचा मार्ग म्हणजे तो श्री स्वामी समर्थ मार्ग आहे. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. म्हणून याप्रमाणे आपण हे 18ही विभाग जनतेपर्यंत निर्भीडपणे निसंकोचपणे कृपया पोचवावेत. फक्त आता तुम्ही एक शब्द दिलेला आहे मुंबईकरांनी की हॉस्पिटलची जिम्मेदारी देवसाहेब तुम्ही घेतलेली आहे. तुम्ही म्हणजे एकट्या देवाने नाही, देव हे आडनाव नाही, देव हे खरे देव आहे की प्रत्येकापर्यंत हा मार्ग लोकांच्या अंतःकरणात पोहोचवणारे तुम्ही देव आहात. म्हणून तुम्हाला आडनाव देव लावलेलं आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की आपण कर्तबगार आणि कर्तव्यदक्ष सेवेकरी आहात. अनेक संकट मुकाबला आपण केलेला आहे. याचं चीज लोकांपर्यंत पोचवताना दिव्यानं दिवा लावणं, ज्योतीनं ज्योत लावणं आणि तुम्ही जर दर महिन्याला 10 कुटुंब दुरुस्त केली, त्यांना सन्मार्गाला लावलं, ते पुण्य औरच आहे. तो आनंद वेगळा आहे. म्हणून मला वाटतं हा आनंद कोणी तुमचा लुटू शकत नाही, चोरू शकत नाही. एवढा मोठा आनंद आपणाला या सेवेतून मिळणार आहे. म्हणून वेळोवेळी आपण मुंबईत आम्ही केव्हाही तुम्ही हाक मारा यायला तयार आहोत असं काही नाही. तुम्ही कोणाच्या इतिहासाची ओळख करून देताना शिवाजी पार्कचं जे आठवण करून दिली, असे अनेक यापेक्षा मोठे मोठे मेळावे होतील. तुम्ही फक्त मोठी मैदानं बघा, लोक तयार आहेत. शिवाजी पार्क तुम्हाला आता पुरणार नाही, त्याच्या 10 पट लोक आता मुंबईत कार्यरत आहेत. असं काही नाही. म्हणून आपणाला माणसं जोडणं हा एक महत्वाचा फॉर्म्युला आपण सर्वांनी सहानुभूतीपूर्वक कृपया मांडावा. वेगळी चूल मांडू नका, एवढंच हा इशारा आहे. ही धोक्याची घंटा आहे. वेगळं काही मांडू नका. आमचं भांडूप आहे, आमचं मिठागर केंद्र आहे, किंवा आमचे बोबडे साहेब सांभाळतात ते केंद्र आहेत, किंवा आमचे नाला सोपाऱ्याचे भोसले आहेत. ते तुमचं नाही, ते स्वामींचं आहे, तुमचं नाही, ते आपलं आहे. आजपासून आमचं तुमचं करू नका. आपण एकाच परिवारातले आहोत. म्हणून आपण सहानुभूतीपूर्वक या सर्व बाबी दिलखुलास आपण हे सगळं करावं. आणि याही पलीकडे यंदे साहेब कुणाचं काही चुकत असेल तर प्रत्येक केंद्रात एक सूचना पेटी ठेवा. तक्रार पेटी नाही, आम्ही सूचना पेटी म्हणतो. सूचना पेटी ठेवा आणि ते आम्ही वेळोवेळी बघत जाऊ. मी स्वतः येतो पाहिजे तर. एक सूचना अशी करावी की समजा आमच्या बोबडे साहेबांचं काही चुकत आहे, शिरोळे भाऊ, तुम्ही त्यांना एका पेपरवर अत्यंत नम्रपणे चांगल्या भाषेत त्यांचं जे चुकतंय ते तेवढं निवेदन करावं की साहेब तुम्ही असं नाही, असं केलं तर बरं होईल. नक्की तुमचं ते ऐकतील. आणि त्याप्रमाणे अत्यंत नम्रपणे आपली चूक दुरुस्त करण्याला आपणाला संधी मिळेल. कारण तुकाराम महाराजांनी यापूर्वी सांगितलं, निंदकाचे घर असावे शेजारी. आता ती मन बदललेली आहे. आता तसं राहिलं नाही. आता सूचकतेनुसार आणि संयमपणानं आपण जर त्या सूचना दिल्या तरच लोक दुरुस्त होते. म्हणून कालोवा कालनम राजा, राजा कालस्य कारणम, ही परिस्थिती आपणाला शिकवत असते. म्हणून या परिस्थितीनं आपण थोडंसं आपल्यात बदल करणं क्रमप्राप्त आहे. आपण पूर्वी छोट्या मोठ्या गाड्यांमध्ये प्रवास करायचो. पूर्वी गाड्या नव्हत्या, बैलगाडीतून घोड्यावरून प्रवास करायचो. छत्रपती शिवाजी राजांनी महाराष्ट्र घडवताना घोड्यांचा वापर केला. आज जर त्या पक्षातल्या लोकांना सांगितलं तुम्ही घोड्यावर बसून बघा, घोड्यावर बसता येईल का त्यांना? गावी जाता येईल का? परिस्थिती बदललेली आहे. म्हणून कालोवा कालनम राजा, राजा कालस्य कारणम. वेळ समय याचं भान असणारे आमचे मुंबईकर आहेत. मुंबईची माणसं आमची घड्याळ आहेत. 6:36ची लोकल पकडलीच पाहिजे, स्टेशनवर गेलंच पाहिजे, पहाटे 4 वाजता उठलंच पाहिजे, 8-10 तास नोकरी केलीच पाहिजे, 4-5 तास प्रवास केलाच पाहिजे.
या साऱ्या बाबींचे तुम्ही किंवा आम्हाला यातली माहिती आहे, तुम्ही रोज या गोष्टी सहन करतायत. म्हणून स्वास्थ्य, सौख्य, समाधान हे अध्यात्माशिवाय मिळत नाही. म्हणून तिथे बॅटरी चार्ज करण्यासाठी आपण आलेला आहात. आणि आगामी गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला आम्ही नाशिक जिल्ह्यात एक पायलट प्रोजेक्ट परवाच सुरू केला आहे. तो असा, इथे आमचे घोडेराव जिल्हा प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी उभं राहून थोड्या वेळानं परवापासून यांनी काय केलं, एकट्या नाशिकमध्ये 80 केंद्र आहेत, तुमच्या मुंबईत 193 केंद्र आहेत. पैकी आता कोण कोण आले नाहीत ते प्रतिनिधी पुढच्या शनिवारी पाठवा. जे आले नाही त्यांना पाठवा. आणि आपण काय करा, गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येवर या केंद्रानं त्या केंद्रात जायचं, त्यांच्या भेटीगाठी घ्यायच्या. कुठली तरी वेळ निवडा, कोणती तुम्हाला जी शक्य आहे. हातात टाळ, खांद्यावर झेंडा घेऊन लोक पंढरपूरला पायी जातात. तुम्ही केंद्रातल्या केंद्रात तुमच्या जायला तुम्हाला काय अडचण नाही. 2 किलोमीटर, 1 किलोमीटर, 4 किलोमीटर. जर तुम्ही टाळ घेऊन, खांद्यावर ध्वज घेऊन, स्वामी नावाचा जयघोष करत त्या केंद्रात गेलात, समजा आमचं घोडबंदर ठाण्याचं आहे, मुलुंडला गेलं, वाशीला गेले, त्या लोकांना किती आनंद होईल. आणि तिथे गेल्यावर एकमेकाचा ओळख परिचय करणं. तुम्ही काय सेवा करतात आम्हालाही सांगा. आम्ही रोज 3 अध्याय 11 माळा जप करतो, पंचमहायज्ञ करतो. हे नाशिकला कालपासून सुरू केलेलं आहे. एवढ्या प्रतिक्रिया चांगल्या आहे की ज्याचं नाव ते. ही खरी गुरुपौर्णिमा आहे. नाही तर मुंबईला तानपाड्यासह काही केंद्रांमध्ये वेगळ्या गुरुपौर्णिमा साजऱ्या होतात. ते आम्हाला CID कडून रिपोर्ट आलेला आहे. तसं करू नका. आपल्याकडे बघण्याला लाखो डोळे स्वामींना आहेत. आपल्याला 2 डोळे आहेत, आपल्याकडे लाख डोळे आहेत. ते लाखो डोळे काय काय सांगत असतील. मांजर दूध पितं, ते डोळे झाकून त्याला वाटतं काही दिसत नाही, अशातला भाग नाही. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की आता हे सारं डोळसपणे, राजरोसपणे आपणाला हे स्वामी कार्य लपतछपत करण्याचं कारण नाही. अत्यंत डोळस, पारदर्शकपणे जनतेपर्यंत आपणाला पोचवायचं आहे आणि पोचायचं आहे. म्हणून आपण उद्यापासून शिरोळे भाऊ तुम्ही स्वतः लक्ष घाला, यंदे साहेब लक्ष घाला, इथे बसणारे पाटील हे सगळे बसलेले आहेत, यांनी लक्ष घाला की तुम्ही हे नियोजन गुरुपौर्णिमेपूर्वी एकमेका केंद्राला भेटा आणि तिथे जाऊन तुम्ही त्यांची विचारपूस करा. एक नोटबुक तयार करा, तिथे त्यांचं नाव, पत्ते, फोन घ्या आणि वेळोवेळी संवाद, संपर्क करा. बघा काय होतं ते. खूप मोठी ऊर्जा तुम्हाला त्यातून मिळेल. हे पंढरपूरचे लोक वर्षातून 2दा पंढरपूरला पायी जातात. वर्षभर त्यांचा मार्ग पक्का होतो. माझ्याकडे अनेक वारकरी येतात आजही, गेल्या 50 वर्षात. आम्ही त्यांना अगदी विनोदानं एक बाब सांगतो, आपल्याला सांगायला हरकत नाही. कोणाला चांगलं वाटेल, वाईट वाटेल, तो मुद्दा नाही. परंतु देशाचं खरं संरक्षण गेल्या 2000 वर्षापूर्वी वारकऱ्यांनी केलेलं होतं. वारकऱ्यांनी केलं. त्यात 3 बटालियन आहे. एक माळकरी, माळ जपणारा. तुम्ही पण माळ जपता, दुमत नाही. ते पण माळ जपतात, दुमत नाही. पण त्यावेळी माळ जपता जपता आपल्या प्रदेशात, आपल्या भागामध्ये कोण चोर, डकेरा आलाय हे बारकाईनं ते लक्ष ठेवायचे. ते अमुक अमुक हालचाली इथे अशा अशा वाटतात आणि असं आहे. तर दुसरी बटालियन तरुण मंडळीची असायची. अर्धा किलो वजनाचे टाळ वाजवता वाजवता अचानकपणे त्यांना सूचित केलं जायचं की हा डकेरा इथे आलेला आहे. ते तरुण मंडळी तो अर्धा किलो वजनाचा टाळ त्याच्या टाळक्यात टाकायचे, पुढचे अनर्थ टाळायचे. एवढं करून तो जर खूप सक्षम भक्कम असेल, ऐकत नसेल, मग तिसरी बटालियन असायची.
बांबूच्या काठीमध्ये भगवा ध्वज असायचा, तो हळूच काढून खिशात घालायचा आणि त्या बांबूची काठी दोन्ही हातात घेऊन नाठाळाच्या माथी काठी घालून त्याला यमसदन दाखवायचे. म्हणून माळकरी, टाळकरी आणि वारकरी यातून गेल्या 2000 वर्षात देशाचं खऱ्या अर्थानं संरक्षण त्यांनी केलं होतं. म्हणून आम्ही त्यांना ठरवलंय त्यांनाही आपण सेवेकरी करू. म्हणून इथे परवा भागवत सप्ताह झाला, 2 आमचे CID भागवतकार कीर्तनकार तयार केले. आपल्यात आता मुंबईत स्वामी चरित्राचे कीर्तनकार शिरोडे भाऊ तुम्हाला करावं लागतील, म्हणजे सारा वारकरी वर्ग पंढरपूर ऐवजी मुंबईत येईल. हे कळकळीचं निवेदन आहे. असंच वेळेला विराम करण्यापूर्वी नियोजनकार आपणाला काही सूचित माहिती देतील आणि मुंबईकरांच्या काही सूचित सूचना असतील त्यावर आपण सहानुभूतीपूर्वक विचारपूर्वक आपण पुढची दिशा ठरवू, कामाला लागू. आणि काही असलं आपण एकमेकाला भेटणं हे अपरिहार्य आहे. म्हणून आपणाला भेटणं क्रमप्राप्त आहे. आणि तुम्ही पुढचं नियोजनही करा की मुंबईत सगळ्या केंद्रांना भेटी देणं, लोकांना एकत्र आणणं, यासाठी नियोजन करणं ही सुद्धा वेळ जवळ आलेली आहे. म्हणून यातही आपण कृपया लक्ष घालावं एवढंच कळकळीचं सांगून गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आता आज ठरवून घ्या तुम्हाला कोणती वेळ इथे येणं योग्य आहे. त्या दिवशी साऱ्या मुंबईकरांनी येऊन स्वामींच्या पादुकांवर, स्वामी प्रतिकृतीवर तुम्हाला पूर्ण वेळ दिवसभरासाठी पादुका पूजन अभिषेक करण्याला संधी देतो. तुम्ही तारीख सांगा, वेळ सांगा आणि त्या दिवशी मुंबई विभागाला ती तारीख दिली जाईल. त्या तारखेला तुम्ही या सकाळपासून या जेवढा वेळ थांबायचा तेवढा वेळ थांबा आणि सामुदायिक पुरुष सूक्त, श्री सूक्त म्हणून स्वामी चरणावर एक शपथ घ्या. पुढील गुरुपौर्णिमा ही पावेतो स्वामी तुम्हाला आमचं गुरुपद घ्यावं लागेल, आम्हाला सांभाळावं लागेल, आमचा योगक्षेम तुम्हाला घ्यावा लागेल अशी विनंती करावी. म्हणून आपण आपला बहुमोल वेळ त्या तारखेला आपण आपली गुरुपौर्णिमा 8 दिवस आधीच सुरू होती. आपला गोतावळा थोडा मोठा आहे हे आपणाला माहीत आहे. मला वाटतं आषाढी एकादशी दिवसापासून तर पौर्णिमेच्या 2 दिवस पुढेपर्यंत आपली गुरुपौर्णिमा चालू असते. म्हणून यापैकी तुम्हाला जो योग्य दिवस वाटला तो तुम्ही सर्वांनी ठरवा. त्या दिवशी मुंबईकरांना मोठ्या संख्येनं आणा आणि स्वामींच्या सेवेवर हा ऐतिहासिक अभिषेक आणि ऐतिहासिक संकल्प आपण करा. म्हणजे मुंबईची जगात सर्वांगीण प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही असा आम्ही शब्द देतो. अचूक वेळेला विराम करून पुनश्च आपण नियोजनकार आपणाला सांगतील त्याप्रमाणे करावं. ती तारीख मुकरर करावी, पक्की करावी. कॅलेंडरवर 29 तारखेला गुरुपौर्णिमा आहे. म्हणून त्याच्या आतली किंवा नंतरची आपण जी तारीख येईल ती मुंबईकरांसाठी आपण घ्यावी हे कळकळीचं आवाहन तुम्ही सर्वांनी ठरवा. त्या दिवशी मी इथे येतो आणि आपणाला पूर्ण वेळ निश्चितपणे या सेवेचा लाभ होईल एवढं सांगून मी माझे 2 शब्द थांबवतो. श्री स्वामी समर्थ.